नटून. अहो तेवढ्यात जायली व बघा ना माझ्या मला नवीन साडी आणली बघा बघा किती सुंदर दिसते. जा खायची हो साडी. मग झाला की नाही दसरा काढून? झालं की अहो दसरा काढून लय कचरा निघाला बघा. पण मी म्हणते एवढा कचरा टाकला तरी कुठं? अहो शेजारचा रिकामा फलाट आहे ना त्या फलाट मध्ये नेऊन टाकला बघा. तुम्हाला एक सांगू का भैया? अहो एक काय दोन सांगा की. अहो शेजारचा रिकामा फलाट आहे ना त्या फलाट मध्ये माझी लेकरं सकाळच्या पैशाची शिला तिकडे जाते बघा. भैया तुम्ही संडास बांधलं नाही. मोदी सरकारची योजना आहे की घरोघरी स्वच्छतागृह. अहो संडास बांधली की पण त्याला सामानाची खोली केली बघा. भैया काही मोदी सरकार काही घरी बघायला नाही तुम्ही संडास. मोदी सरकार काही घरी बघायला नाही तुम्ही संडास बांधले की नाही वापरता की काय. कसं करता तुम्ही? घर स्वच्छ करता आणि शेजारी कचरा नेऊन टाकता. कसं नाही आपली मुलं बाळ आजारी पडणार? कसं नाही आपले सुंदर गाव घाण होणार? मग तू सांग कचरा कुठे टाकायचा? आम्ही सांगतो कचरा कुठे टाकायचा. तनू अश्विन तुम्ही सांगणार काय 1.5 फुटे कचरा कुठे टाकायचा? मोठे मोठे दमले सांगून आणि हे सांगणार ना. अहो काकू तुम्ही यांचं ऐकून तरी घ्या. आम्ही सांगतो आमच्या टीचरांनी शिकवले आम्हाला कुठे कचरा टाकायचा. आपल्या गावाच्या बाहेर एक मोठे शेत आहे. त्या शेतामध्ये खड्डा खांदायचा मोठा आणि त्या खड्ड्यामध्ये ओला आणि सुका कचरा मिक्स करून टाकायचा. हो आणि त्यामुळे काय होते माहिती आहे का? त्यामुळे कंपोस्ट खत. काय ग कंपोस्ट का टेम्पोस्ट? कंपोस्ट खत म्हणजे ओला व सुक्या कचऱ्यामुळे होणारे खताद्वारे शेतीसाठी लागणारे खत. होय बया मला माहितच नव्हतं. शाबास बाळांनो आम्हाला पटवून दिलं की आज मान शिकतात. आता तो सांग कचरा कुठे टाकायचा? अहो घंटा गाडी येणार. आपण ग्रामपंचायतला अर्ज दिला की दुसऱ्या दिवशी घंटा गाडी हजर. घंटा गाडी म्हणजे काय बुवा? अहो काकू घंटा गाडी म्हणजे की तुम्ही देवपूजा करता स्वयंपाक करता तुम्हाला कसं कळणार घंटा गाडी आली? घंटा गाडी येताना घंटा वाजवत येणार घंटा गाडी. होय मग तर आपल्या दुखीचं गुडघा दुखायचं तापच नको. धन्य हो धन्य. मंडळी मी तुमच्या सर्वांचं बोलणं ऐकलंय. आमच्या गावाच्या शेजारी महादेवाचं प्रसिद्ध मंदिर आहे. तिकडं फॉरेनची लोक सुद्धा येतात आणि नाकाला फडका लावून जातात. हो की नाही रे कृष्णा? हो आणि आपलं गाव आपण इतकं सुंदर करू की नाव येणार. मला माहित होतं तनू आणि अश्विन शाळेतली खूप चांगली विद्यार्थी आहेत. लागा तर मग कामाला. घंटा गाडी चला तर मग आपण व्हिडिओ मॅडमला बोलूया. या प्रगती व्हिडिओ मॅडम आल्या. टाळ्या वाजवा व्हिडिओ मॅडमसाठी. It is a beautiful village. खूप सुंदर गाव आहे तुमचं. आवडलं मला. प्रत्येक लोकांनी असंच गाव स्वच्छ केलं तर आपलं गाव लवकरच स्वच्छ भारत स्वच्छ अभियानात जाईल. यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुला म्हणत होते ना लय वाटा करू नकोस. बघ आता मी कधी वाटवाट केलंस ग? अहो ती म्हणतात की आपलं गाव खूप सुंदर आहे. असं होय. हो तुला तर कुठं माहिती होतं?
अगो बाई, भैया मी आता ऐकलं होतं स्वच्छता केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. इथे तर साक्षात संत गाडगे बाबा प्रसन्न झालेत. आज आपण एक मिळून शपथ घेऊया. स्वच्छता आम्ही घरोघरी करू. स्वच्छता आम्ही घरोघरी करू. रोगराई दूर सारू. रोगराई दूर सारू. शाळा, दवाखाना, मंदिर, हॉटेल. शाळा, दवाखाना, मंदिर, हॉटेल. स्वच्छता आता कुठेही राहील. स्वच्छता आता कुठेही राहील. घेऊ शपथ टिकू देशाचा मान. घेऊ शपथ टिकू देशाचा मान. स्वच्छ भारत स्वच्छ अभियान. स्वच्छ भारत स्वच्छ अभियान. स्वच्छ अभियान स्वच्छ अभियान. स्वच्छ अभियान स्वच्छ अभियान. धन्यवाद.